नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर बघा, आज काल म्हणजे एक न्यूज व्हायरल झाली, ती म्हणजे जातीने जी काही जनगणना आहे ती होणार आहे असं एकंदरीत सगळीकडे बातमी पसरली. आणि याचीच मागणी, जे काही जातीय गणना व्हावी, हा मुद्दा राहुल गांधी यांनी बऱ्याच वर्षापासून धरला होता. परंतु याची दखल ना RSS घेत होतं, ना केंद्रीय सरकार घेत होतं, ना नरेंद्र मोदी घेत होते. अखेर नरेंद्र मोदी यांना नमावं लागलं आणि जे काही जातीनिहाय जनगणना जी काही करायची होती त्याला हिरवा कंदील भेटला आहे. आणि RSS किंवा यांना न जुमाजता नरेंद्र मोदींनी सुद्धा शेवटी अखेर त्यांना नमून जातीय गणना ही करावं लागणार आहे. तर बघा, नेमकं ह्या जातीय जनगणना जर झाली तर याचा नेमका फायदा नेमकं कोणाला होणार आहे, की राजकीय फायदा आहे, की सामाजिक आहे, की मर्यादित कास्टनुसार आहे, यावरती आपण याची पार्श्वभूमी किंवा याच्यावरती आपण एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तो व्हिडिओ आवडलाच तर नक्कीच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर बघा, व्हिडिओला सुरुवात करतोय की नेमकं जातीने हा जनगणनेचा फायदा नेमकं कुणाला आहे. तर विद्यार्थ्यांनी सुद्धा व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून जर हे आरक्षणाचा मुद्दा आहे, जर जातीय जनगणना झाली तर सर्व समान जे काही कास्ट आहेत त्यांना सुद्धा ह्या जातीने जनगणनेचा फायदा होणार आहे. तर बघा मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय. तर जाती जनगणना जी आहे ती मोजकीच एका कास्टनुसार नाहीये, तर बऱ्याच कास्टला या जनगणनेचा फायदा होणार आहे. तर याच्यावरतीच आपण हा व्हिडिओ सध्या घेऊन आलोय. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्वाचा आणि चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत. जातीय जनगणना हा विषय सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात जात ही सामाजिक संरचनेचा एक महत्वाचा भाग आहे आणि त्यामुळे जातीनिहाय जनगणनेची मागणी आणि त्यांचे परिणाम यावर सविस्तर चर्चा ह्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे मित्रांनो. तर बघा, जातीनिहाय जनगणनेचा इतिहास, उद्देश, फायदे आणि तोटे आणि सध्याची परिस्थिती यावर प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ ठरणार आहे. बघा, नेमकं जातीय जनगणना म्हणजे नेमकं काय, आपण याच्यावरती विषयी चर्चा करूया. जातीय जनगणना म्हणजे देशातील लोकसंख्येची मोजणी करताना प्रत्येक व्यक्तीच्या जातीची माहिती गोळा करणे. सध्या भारतामध्ये दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेत लोकसंख्येची एकूण संख्या, लिंग गुणोत्तर, साक्षरता दर, लोकसंख्येची घनता यासारखी माहिती गोळा केली जाते. यात अनुसूचित जाती म्हणजेच SC आणि अनुसूचित जमाती म्हणजेच ST यांचे आकडे नोंदवले जातात. पण इतर मागासवर्गीय म्हणजेच OBC आणि इतर जातीची सविस्तर माहिती गोळा केली जात नाही. जातीनिहाय जनगणनेत प्रत्येक व्यक्तीची जात आणि उपजात याची नोंद केली जाते, ज्यामुळे देशातील प्रत्येक जातीच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक जी काही स्थितीचा अचूक आढावा घेता येतो. ही माहिती सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी आणि आरक्षण धोरण ठरवण्यासाठी उपयुक्त ठरते. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जातीनिहाय जनगणनेचा नेमका इतिहास काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेणं महत्वाचं आहे. तर बघा, भारतात जनगणनेची सुरुवात ब्रिटिश राजवटीत म्हणजेच 1872 मध्ये झाली आणि 1881 पासून दर 10 वर्षांनी नियमित जनगणना ही घेतली जाते. ब्रिटिश काळात 1931 मध्ये शेवटची जातनिहाय जनगणना झाली. जनगणनेत प्रत्येक जातीची लोकसंख्या, त्याची सामाजिक, आर्थिक स्तर आणि इतर माहिती नोंदवली गेली आहे. ही माहिती ब्रिटिश सरकारने प्रशासकीय आणि सामाजिक नियोजनासाठी वापरली होती मित्रांनो. आणि मात्र स्वातंत्र्यानंतर, म्हणजे ज्यावेळेस आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यानंतर 1951च्या जनगणनेपासून जातीनिहाय आकडेवारी गोळा करणे बंद करण्यात आली. याचे कारण असे सांगितले गेले की जातीनिहाय जनगणनेमुळे समाजात विभाजन वाढले आणि राष्ट्रीय एकतेच्या आड येईल. तेव्हापासून फक्त SC आणि ST यांचे आकडे गोळे केले जातात. 1978 मध्ये मोरारजी देसाई यांच्या सरकारने मंडल आयोग स्थापन केले, ज्याने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणजेच OBC जातीची ओळख करून मागासवर्गीय OBC जातीची ओळख करून त्यांना 27% आरक्षण देण्याची शिफारस केली. मंडल आयोगाने 1931च्या जनगणनेच्या आधारे OBC ची लोकसंख्या 52% असल्याचा अंदाज वर्तवला. 1990 मध्ये VP सिंग सरकारने ही शिफारस लागू केली, ज्यामुळे
देशात मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि राजकीय बदल घडले. 2011 मध्ये सामाजिक, आर्थिक आणि जातीनिहाय म्हणजेच SCC घेण्याचा प्रयत्न झाला, पण त्याचे आकडे पूर्णपणे जाहीर झाले नाहीत मित्रांनो. आणि तिसरा मुद्दा म्हणजे बघा, जातनिहाय जनगणनेची नेमकी मागणी का होत आहे, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जातनिहाय जनगणनेची मागणी गेल्या काही वर्षापासून जोर धरत आहे. याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत आणि ते आपण बघणार आहोत मित्रांनो. सामाजिक आणि आर्थिक माहिती. जातीनिहाय जनगणनेमुळे प्रत्येक जातीची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती स्पष्ट होईल. यामुळे सरकारला जे काही कल्याणकारी योजना असतात ते राबवणे सोपे जाते मित्रांनो. तर नेमकं आरक्षण नेमकं धोरण काय आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. सध्या OBC, SC आणि ST साठी आरक्षण आहे, पण OBCची अचूक लोकसंख्या माहिती नसल्याने आरक्षणाचे लाभ योग्य जातीपर्यंत पोहोचत नाहीत. सामाजिक जी काही समता आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊ. जातीनिहाय आकडेवारीमुळे मागासवर्गीय आणि वंचित जातीची ओळख होऊन त्याच्या उत्पन्नासाठी धोरणे बनवता येतील. राजकीय दबाव सुद्धा याच्यावरती अनेक झाले. अनेक राजकीय पक्ष, विशेषतः विरोधी पक्ष, जातीनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत. बघितलं असेल तुम्ही, राहुल गांधी यांनी बराच मुद्दा हा धरून ठेवला होता की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, कारण यामुळे त्यांना आपल्या मतदारसंघ वाढवण्याची संधी मिळेल. आणि चौथा मुद्दा म्हणजे बघा, जातीनिहाय जनगणनेचे फायदे आणि तोटे आपण बघणार आहोत. कुठलीही गोष्ट असू द्या, त्यामागे फायदे आणि तोटे ही गोष्ट ठरलेलीच असते. तर नेमके पहिला आपण फायदे बघणार आहोत, फायद्यानंतर तोटे बघणार आहोत मित्रांनो. OBC आणि इतर जातींची लोकसंख्या आणि त्यांची स्थिती याची अचूक माहिती मिळेल. सरकारला गरीब आणि मागास जातीसाठी विशेष योजना राबवता येतील. हा झाला पहिला मुद्दा म्हणजे फायदा. मागासवर्गीयांना त्यांचे हक्क आणि संधी मिळवण्यास मदत होईल. आरक्षण आणि इतर लाभांचे योग्य वितरण होईल. आणि या मागचे तोटे आपण बघणार आहोत. बघा, जातीनिहाय जनगणनेमुळे जातीमधील भेदभाव आणि तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकीय दुरुपयोग सुद्धा होऊ शकतो. राजकीय पक्ष यांचा उपयोग मतपेटीच्या राजकारणासाठी सुद्धा करू शकतात. भारतात हजारो जाती आणि उपजाती आहेत, त्यांची अचूक नोंद करणे हे मोठे आव्हान आहे. काहीच्या मत आहे की जाती जनगणनेमुळे जाती व्यवस्था अधिक मजबूत होईल. आणि लास्टचा मुद्दा, पाचवा मुद्दा म्हणजे बघा, सध्याची परिस्थिती आणि भविष्य. बघा, 2025 मध्ये केंद्र सरकारने आगामी जनगणनेत जातीनिहाय माहिती गोळा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, अशी माहिती काही बातम्यातून समोर आली आहे. ही जनगणना 2025 मध्ये सुरू होऊन 2026 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. बघा, बिहार तुम्हाला माहिती असेल, आता बिहारचं निवडणुका आहेत आणि सर्वांच्या स्तरातून एक अफवा सुद्धा उठवून येत जात आहे की बिहारच्या निवडणुकीमुळेच हा जातीनिहाय जनगणना ही सर्वेक्षण केले जाणार आहे. पण राष्ट्रीय स्तरावर ही पहिलीच जातीनिहाय जनगणना असेल. या निर्णयामुळे सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित होण्याची अपेक्षा आहे, पण त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय आव्हानांचाही सामना करावा लागणार आहे. तर जातीय जनगणना हा भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. यामुळे मागासवर्गीयांना न्याय मिळण्याची संधी आहे, पण यासोबतच सामाजिक ऐक्य आणि प्रशासकीय कार्यक्षमता याचाही विचार करावा लागणार आहे. ही जनगणना केवळ आकडेवारी गोळा करण्यापुरती मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने सामाजिक समतेच्या दिशेने एक पाऊल ठरावी अशी अपेक्षा आहे. तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं, यावरती तुम्ही सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये चर्चा करू शकता मित्रांनो. तर तुम्हाला माहिती असेल की सध्याच आता बिहारचे विलक्षण होणार आहे. त्या विलक्षणच्या पुढेच जातीनिहाय जनगणनेचा जे काही विषय आलेला आहे तो BJPला फायदेशीर ठरू शकतो की काँग्रेसला ठरू शकतो, हा एक महत्त्वाचा मुद्दा आता सध्या उपस्थित झालेला आहे. तर नेमकं तुम्हाला परत एकदा काय वाटतं, तुमच्या कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.